या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज फेसबुक लाईव्ह करत एका महिलेचा रुपाली पाटलांवरती हल्ल्याचा आरोप आहे। रुपाली पाटील यांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा माधवी खंडाळकर यांचा आरोप आहे। रुपाली पाटील यांना राष्ट्रवादीतून निलंबित करा माधवी खंडाळकर यांनी मागणी केली आहे। मात्र रुपाली पाटलांनी हे आरोप फेटाळले। मी बीडमध्ये आहे, मग माझ्या आत्म्यानं मारलं का, असा सवाल रुपाली पाटील यांनी केलेला आहे। नमस्कार, मी माधवी खंडाळकर। आता रुपाली पाटीलने आणि तिच्या घरच्यांनी मिळून माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी आणि त्यांना खरंच राष्ट्रवादीमधून निलंबित करण्यात यावं, माझी कळकळीची विनंती आहे। आता इथं गुंड पाठवून मला मारामारी केलेली आहे माझ्या घराच्या बाहेर। लवकरात लवकर तिच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा मी अजितदादा जिथं असाल तिथं तुम्ही हे लाईव्ह ऐका। नमस्कार, मी माधवी खंडाळकर। सदर जी महिला फोन या लाईव्ह मध्ये म्हणत आहे की असं मला माध्यमांनी सांगितलं की रुपाली पाटीलनी मला मारलं, रुपाली पाटीलनी मला मारलं, तर रुपाली पाटीलच्या घरच्यांनी रुपाली पाटील मला मारत आहेत। तर मी तर बीडमध्ये आहे, बीडमधनं मी आता पुण्याला येतेय, मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदललं असेल। आणि राहिला की कुणी घरातल्यांनी मारले, का मारलेला आहे, काय वाद झालेला आहे, हा मी कुठलाही तपशील माझ्याकडे आता नाहीये। त्या एवढंच कळलं की दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत आणि त्या दोघंही वाटतं एकमेकांच्या विरोधात तक्रार